विकॅरियस लायबिलिटी. तर चर्चमध्ये बिशप असतो किंवा प्रिस्ट असतो, त्याच्याखाली विकार असतो. तर यांना जायला नाही जमलं तर हा त्यांची कामं करतो ॲज अ डेप्युटी ऑर सबस्टिट्यूट. तर डेप्युटी आणि सबस्टिट्यूट असला तरी मास्टरला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. रिस्पॉन्डंट सुपिरियर रिस्पॉन्सिबल राहील. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे शब्द आहेत त्याच्यात. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईसाठी एम्प्लॉयर रिस्पॉन्सिबल आहे. अदरवाईज त्यांचं म्हणणं आहे की एम्प्लॉई स्वतःसाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण की तो स्वतः काम करतो, कारण की ते पण त्याच्या इंटरेस्टमध्ये आहे. तो असा नाही की तो भोळा आहे, त्याला काहीच कळत नाही. तो ॲक्ट करतो आहे दुसऱ्यासाठी, पण ते स्वतःच्या पण इंटरेस्टमध्ये आहे त्याच्यामुळे. तर हे विकॅरियस लायबिलिटीच्या विरुद्ध आहे. तर 3 कंडिशन पाहिजे तिथे. एम्प्लॉय रिलेशनशिप पाहिजे, नंतर ते काम जे करतो ते त्या एम्प्लॉयमेंटच्या स्कोपमध्ये पाहिजे, आणि ते जॉबवर असताना त्याने केलं पाहिजे. थोडं म्हणजे एम्प्लॉई ऑन जॉब त्या जॉबचं काम करत असताना, ऑन जॉब तो दुसरे कामं धंदे करत असताना नाही, ऑन जॉबचंच काम करत असेल तर तिथे रिलेशन आहे. आणि 4-4 टेस्ट आहे की तिथे निग्लिजन्ससाठी, की पहिलं की कर्तव्य होतं, नंतर कर्तव्य पार पडलं नाही, आणि कर्तव्य पार पडलं नाही हे कोण ठरवेल? इतर कर्तबगार लोक ठरवतील. कुठलीही एखादी मेडिकल प्रोफेशनल बॉडी जी ऑफ रिजनेबल मेडिकल स्टँडिंग, त्यांनी जर म्हटलं नाही हे स्टँडर्ड ऑफ केअर व्यवस्थित आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. नंतर त्यांच्यामध्ये कारण संबंध असला पाहिजे, कॉजल लिंक असली पाहिजे, आणि ते खूपच लांब नसलं पाहिजे, 10-20 वर्षांनंतर झालं असं नाही. तर कर्तव्य असलं पाहिजे, कर्तव्याची बजावणी झाली नाही हे ठरलं पाहिजे, आणि ते ठरवणार तुमची एक प्रोफेशनल बॉडी, आणि त्या कर्तव्याच्या बजावणी न झाल्यामुळे काहीतरी त्रास झाला अशी लिंक माहीत पडली पाहिजे, आणि लिंक रिसेंटली असायला पाहिजे. नंतर 3 सिच्युएशन आहेत. सिनियर ज्युनियर असेल, प्रिन्सिपल डॉक्टर आणि त्याचा असिस्टंट मेडिकल नॉन मेडिकल काही पण असेल, तर त्याच्यात तर ही विकॅरियस लायबिलिटी आहेच. जर 2 लोक असतील तर दोन्ही 50-50 पार्टनर आहेत. भले याने केलं तरी दुसऱ्याने केलं पहिल्यावरील, जरी तो पार्टमध्ये नव्हता. आणि मग एकापेक्षा जास्त लोक असले तर तो म्हणतो प्रत्येकजण लायबल आहे, कारण की प्रत्येकजण ऑब्झर्व करत होता किंवा करू शकला असता ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेसमध्ये, आणि त्याने अलाव केलं बाबा ॲज इफ, तर त्याचा ओमिशनचा हे झाला, याचा कमिशनचा झाला, तर याचा ओमिशनचा हा रूल झाला. तर एम्प्लॉई रिलेशन, अदरवाईज एम्प्लॉई रिस्पॉन्सिबल, पण इथे विकॅरियस आहे, कारण की 3 कंडिशन, ते डिपेंडिंग ऑन सिच्युएशन. 3 कंडिशन आहे. रिलेशन असलं पाहिजे, जॉबचं काम करताना असलं पाहिजे, नंतर हे 4 टेस्टने निग्लिजन्स प्रूव्ह झालं पाहिजे. मग सिनियर ज्युनियर असेल, इक्वल असेल किंवा मल्टिपल इक्वल्स असतील तरी ते लायबल आहेत.